नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल थर्ड सेम भूरूपशास्त्र या विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज आपण वाऱ्याचे खनन कार्य या संदर्भानं अभ्यास करणार आहोत. भूपृष्ठावर बदल घडवून आणणाऱ्या महत्त्वाच्या बाह्यकारकांमध्ये मागच्या तासिकेला आपण हिमनदी या बाह्यकारकांचा अभ्यास केलेला होता आणि या हिमनदीच्या आधारे खनन, वहन आणि संचयन या तीनही माध्यमातून कोणकोणत्या भू आकारांची निर्मिती झाली याचा आपण अभ्यास मागच्या तासिकेला केल्यानंतर त्याच्यात समोरील भाग म्हणजेच वारा या बाह्यकारकांमुळे भूपृष्ठात बदल घडवून काय बदल घडून येतो त्या संदर्भानं आज आपण अभ्यास करणार आहोत. वाऱ्याचे कार्य आपल्याला उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याकडून भूपृष्ठाची मोठ्या प्रमाणात झीज होते, त्यामुळे ओसाड वाळवंटी प्रदेशातच वाऱ्याचे कार्य प्रामुख्याने आढळते. पृथ्वीचा सुमारे 35% भूभाग हा ओसाड वाळवंटी प्रदेशाने व्यापलेला आहे आणि उष्णकटिबंधीय विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेस ज्या ठिकाणी 20 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान बहुतेक ठिकाणी उष्ण ओसाड प्रदेश आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसून येतात. ओसाड वाळवंटी प्रदेशात पाऊस हा अतिशय कमी पडत असल्यामुळे तसेच नदी, हिमनदी यांच्या कार्यांचा अभाव आढळतो, परंतु नदी, हिमनदी इतकेच वाऱ्यांचे कार्यसुद्धा वाळवंटी प्रदेशात प्रभावीपणे दिसून येते. वारासुद्धा खनन, वहन आणि संचयनाचे कार्य करत असतो. खनन, वहन, भरण किंवा संचयन या 3 कार्याद्वारे वारा विविध प्रकारच्या भू आकारांची निर्मिती करीत असतो. प्रथम विविध प्रकारचे खनन कार्यानुसार भूभागाची झीज करतो. झिजलेले खडक, छोटे छोटे तुकडे, मातीचे कण एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी वाहून नेले जातात. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वाऱ्यांचे कार्य मंद झाल्यानंतर वाहून नेलेले पदार्थ एखाद्या खोलगट भागात संचयित केले जातात. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे खनन कार्याच्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या यांत्रिक प्रकारचे खनन कार्य असते. वारा आपल्याबरोबर वाहून आणलेल्या खडकांचे तुकडे, वाळू, रेती, माती अशा पदार्थाचे वाळवंटी प्रदेशात वनस्पतीचा अभाव असल्याने दूर अंतरापर्यंत वहन केले जाते. काही ठिकाणी फक्त तुरळक काटेरी झुडपे असतात, त्यामुळे संपूर्ण वाळवंटी प्रदेश हा ओसाड असतो. म्हणून वाऱ्याच्या गतीला कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध अथवा मर्यादा नसतात. त्यावर बाह्यशक्तींच्या कारकांचे कार्य सुरूच असते. या प्रदेशात पावसाचा अभाव असल्यामुळे रासायनिक विदारणंसुद्धा खूप कमी प्रमाणात होत असते, परंतु कायिक विदारणाची प्रक्रिया या भागात मोठ्या प्रमाणात घडून येते. वाऱ्याच्या खनन कार्यावर परिणाम करणारे काही घटक असतात. ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असतो त्या ठिकाणी वाऱ्याचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात चालू असते. वाऱ्याचा वेग जेव्हा मंदावतो तेव्हा वाऱ्यातील पदार्थ एकत्रित होण्यास सुरुवात होते आणि वाऱ्याच्या खनन कार्यावर प्रतिबंध येत असतो. दुसरा घटक आहे की धुळीकण आणि वाळूचा आकार. दगडांचे तुकडे, धुळीचे कण आणि वाळूचे कण इत्यादी वाऱ्यांची हत्यारेच असतात असं आपण मानतो. जड आणि आकाराने मोठे असलेले पदार्थ वाऱ्याच्या खालच्या थरातून व हलके पदार्थ थोड्या जास्त उंचीवरून वाहून नेले जातात. जड पदार्थामुळे क्षरण जास्त प्रमाणात होते. साधारणतः 1 ते 1.5 मीटर उंचीपर्यंत वाऱ्याचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात चालते. तिसरं कारक आहे की खडकांचे स्वरूप कोणत्या स्वरूपाचे आहे. खडकांची रचना आणि स्वरूप यावरही वाऱ्याचे खनन कार्य अवलंबून असते. वाऱ्याच्या मार्गात खडक उभा असेल तर अपक्षय कार्य प्रभावी होईल. जर खडक आडवा पसरलेला असेल तर अपक्षय क्रिया कमी होईल आणि फक्त त्याचाच पृष्ठभाग गुडगुडीत केला जातो. चौथा आहे की त्या ठिकाणचे हवामान कोणत्या स्वरूपाचे आहे. तापमान जर सतत बदल होत असेल तर खडकांच्या आकुंचन प्रसरणाची क्रिया मोठ्या प्रमाणात घडून येते. त्यामुळे खडकांचे जोड हे दुभंगतात, निखळतात आणि खडकांचे विखंडन होऊन विखंडित खडकांवर अपक्षयाची क्रिया वाऱ्यामुळे सुलभ होत असते. सदर 4 जे घटक आहेत हे 4 घटक एखाद्या ठिकाणच्या वाऱ्याच्या खनन कार्यावर प्रभाव टाकत असतात. वाऱ्याच्या खनन कार्यामुळे कोणकोणती भूरूपे निर्माण होतात यावर बहुतेकदा प्रश्न विचारला जातो. त्यापैकी पहिला जो भू आकार आहे भूछत्र खडक, यावर आकृतीच्या स्वरूपाचा प्रश्न बरेचदा विचारला गेलेला आहे. वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळे खडकांच्या पृष्ठभागात भूपृष्ठालगतचा जो भाग आहे हा भाग वाऱ्याच्या खनन कार्यामुळे झिजवला जातो
वाऱ्यात असलेल्या वाळू आणि रेतीचा आघात भूपृष्ठाच्या लगत असलेल्या खडकांवर मोठ्या प्रमाणात होऊन भूपृष्ठापासून 1 मीटरपर्यंतच्या उंचीचे ज्या खडक असतात हे खडक मोठ्या प्रमाणात झीज घडवून आणतात आणि वाऱ्याचा आघात विविध दिशांनी होत असल्याने खडकांच्या मध्यभागाकडील भागापेक्षा खडकांच्या पायथ्याकडील भागाची झीज मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि या ठिकाणी आपल्याला भूछत्र खडकांची निर्मिती होत असते. दुसरा जो प्रकार आहे वाळवंटी प्रदेशात, ज्या ठिकाणी कठीण आणि मृदू खडकांचे थर जर एकमेकांना समांतर असतील आणि वाऱ्याची दिशा जर त्या समांतर दिशेलाच असेल तर त्या ठिकाणी कठीण खडकाला असलेल्या भेगात पाणी साचले जाते. अति थंडीमुळे पाणी गोठते, त्यामुळे भेगा रुंदावतात. कठीण खडकाखालील असलेला मृदू खडक उघडा पडतो आणि या उघड्या मृदू खडकांवर वाऱ्याच्या दिशेने कार्य सुरू असते, परंतु कठीण खडकाचे मात्र सावकाशपणे झीज होऊन मृदू खडक मोठ्या प्रमाणात झिजवले जातात आणि एकमेकाला समांतर असे खडकांची रचना निर्माण होते, ज्यालाच आपण जुज्जेन म्हणतो. तिसरा भू आकार आहे यार्दांग. वाळवंटी प्रदेशात मृदू आणि कठीण खडकाचे थर एकमेकांना समांतर परंतु काहीसे एकाच दिशेला कललेले असतात. वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळे मृदू खडक लवकर झिजवले जातात, मात्र कठीण खडक जसेच्या तसे स्थिर राहतात. अशा प्रकारच्या एका बाजूला झिजलेल्या, एका बाजूला वाकलेल्या अथवा झिजलेल्या खडकांची जी रचना तयार होते त्याला आपण यार्दांग असं म्हटलं जाते. चौथा जो प्रकार आहे ज्याला आपण त्रिपुष्प शिलाखंड असं म्हटलं जाते. अनेक दिशांनी वाऱ्याच्या कार्याच्या घर्षणाने खडकांची आकृती ही त्रिकोणाकृती तयार होत असतो. त्रिकोणाकृती खडकांच्या 3 बाजू इतक्या गुडगुडीत असतात की जणू काही एखाद्या कारागिराने त्या खडकाला कापून छाटून घासून अगदी स्वच्छ केलेला आहे. अत्यंत जड व मोठे खडक वाऱ्याद्वारा हलणेही शक्य नसते. अशा खडकावर वाऱ्याच्या घर्षणाचा सतत आघात अथवा प्रघात होत राहतो आणि एकामागून एक गुडगुडीत असा सपाट भाग तयार होत जातो. त्यालाच आपण त्रिपृष्ठ शिलाखंड असं म्हटलं जाते. त्यानंतर आहे जाडीदार खडक. धुळीकणयुक्त वाऱ्यांच्या मार्गात मृदू कठीण खडकांपासून निर्मित जर खडकांची रचना येत असेल तर धुळीकणांच्या प्रवाहाने खडकातील मृदू खडक मोठ्या प्रमाणात झिजले जातात आणि कठीण खडक जसेच्या तसेच राहतात. त्यामुळे अशा खडकावर जाडी सदृश्य नक्षीकाम केल्याप्रमाणे अगदी खडकांची जाडी तयार होत असते. त्यालाच आपण जाडीदार खडक असं म्हटलं जाते. त्यानंतर आहे वातगर्ग. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या एकाच दिशेने वाहण्यामुळे एखाद्या भागावर सतत होणाऱ्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे तेथील खडकाचे कण दूरपर्यंत वाहून नेले जातात आणि या खड्ड्यांना वातगर्त असे म्हटलं जाते. नंतर आहे पूल. वाऱ्याच्या मार्गात एखादा मृदू खडक येतो तेव्हा वाऱ्याच्या घर्षणामुळे प्रथम गर्ता निर्माण होतात. वाऱ्याच्या सततच्या माऱ्यामुळे गर्त विस्तृत व खोल होत जाते. शेवटी खडकास आडपार असे मोठे छिद्र दिसतोय. या छिद्रालाच आपण वात खिडकी अथवा पूल असंही म्हटलं गेलेले आहे. त्यानंतर आहे भूस्तंभ. ओसाड वाळवंटी प्रदेशात अरुंद मृदू खडकाच्या भागावर कठीण खडक असेल तर तेथे भूस्तंभाची निर्मिती होत असते. पावसाचे पाणी वाऱ्याच्या खनन कार्यास मदत करीत असते. वारा आणि पाणी यांच्या संयुक्त झिजेमुळे कठीण खडकाच्या आजूबाजूला एक मृदू खडक झिजतो, परंतु कठीण खडकामुळे त्याच्या खाली असलेल्या मृदू खडकाची झीज होत नसून उलट त्यांचे संरक्षणच होत असते. कालांतराने पर्याप्त झिजेनंतर हा भाग त्या जागी अवशिष्ट असा उभा राहतो. त्याचा आकार आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्तंभासारखा वाटतो, म्हणून अशा खडकांना आपण भूस्तंभ असे म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे द्वीपगिरी. वाळवंटी प्रदेशात काही भाग मृदू आणि कठीण खडकाचे बनलेले असतात. अपवहन अपघर्षण क्रियेमुळे मृदू खडक झिजून कठीण खडकाचे उंच भाग शिल्लक राहतात. या भू आकारांना द्वीपगिरी असेही म्हटलं जाते. त्यानंतर आहे मेसा. कोलोराडो, उटाहा आणि अरिझोना वाळवंटी प्रदेशात कठीण मृदू खडकाचे थर अगदी क्षितिज समांतर पसरलेले आपल्याला आढळून येतात. या क्षितिज समांतर खडकांच्या मधील मृदू खडकांच्या थराची झीज होऊन कठीण खडकाचे भाग जसेच्या तसेच टेबलासारखे उंच आकाराचे शिल्लक राहतात. त्यांनाच आपण मेसा किंवा बुटे असे म्हणतो. मेसा किंवा बुटे याचाच अर्थ टेबल असा होत असतो.